या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेली लाडली बहीण योजनेचा लाभ तृतीय पंथीयांना देखील देण्यात यावा अशी मागणी काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे। असं आहे, सोसायटीमध्ये जो निग्लेक्टेड समूह असतो त्या समूहाला मदत करावी म्हणून ती लाडली बहीण योजना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। महिला धोरण झाल्यानंतर तृतीय पंथ्यांचं धोरण, थर्ड जेंडरचं धोरण होणं अतिशय गरजेचं होतं, पण ते डिक्लेअर झालं नाही, ते आमच्यापर्यंत पोचलेलं नाही आहे। साधी गोष्ट आहे की त्यांची हालत खूप खराब असते, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हे काही कोणाला सांगायची गरज नाही। मग लाडली बहिणीचे जे काय फायदे आहेत किंवा ज्या काही सुविधा त्यांना मिळणार आहेत, जे काही त्यांना निधी मिळणार आहेत, तो तृतीय पंथीयांना देखील मिळावा असा अट्टहास सभागृहामध्ये मी त्या ठिकाणी मांडला। पण निराशा अशी आहे की सरकारकडनं अजूनपर्यंत त्याच्याबद्दल काही पॉझिटिव्ह आलेलं नाही आहे। आम्ही आमचे मुद्दे मांडले, आमची मागणी आहे की तृतीय पंथीयांना लाडली बहीण योजनेमध्ये त्यांचा समावेश व्हावा। दुसरी मागणी अशी होती की जे तुम्ही 50% आरक्षण, 50% सूट जे देता आहे ट्रॅव्हलिंग करण्यामध्ये, बसेसमध्ये, तो देखील तृतीय पंथीयांना मिळावा, म्हणजे त्यांना तिथे हातभार लागेल। ते इकॉनॉमिकली, फायनान्शियली आणि सोशली देखील डाऊनट्रॉडन असतात, त्यांना निग्लेक्ट केलं जातं, त्यांच्याकडे लक्ष देण्यात यावे आणि त्यांचं राहणीमान देखील वाढावं, याचा हा अट्टहास त्याच्या मागे आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।